लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे नंदाला प्रॉपर्टीचे पेपर्स तर मिळालेले असतात, पण पेपर मिळूनही काही उपयोग होत नाही, कारण नंदाला पेपर वाचताच येत नसतात ना. मग नंदा आता ते पेपर तिकडेच टाकते आणि तिकडनं थेट निघून जाते. नंदा तिकडनं निघून गेल्याच्या नंतर आता देवाच्या कृपेने ते पेपर्स वाऱ्याने उडत उडत बाहेर येतात. आता बाहेर मीनाक्षी काकू आणि परशू काका काम करत असतो. ते पेपर मीनाक्षी काकूला सापडतात. मीनाक्षी काकू ताबडतोब ते पेपर उचलते आणि बघते आणि त्यानंतर ती परशू काकाला हाका मारते. अहो अहो इकडे या. परशू काका तिकडे येतो आणि विचारतो, काय झालं मीनाक्षी? त्यावर मीनाक्षी म्हणते, अहो हे बघा मला काय सापडलं. परशू काका ते पेपर बघतो आणि म्हणतो, अगं हे तर कामतांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, पण हे काय करायचे आपण? सगळे तर सरकारच्या नावाने आहेत ना. त्यावर मग लगेचच इकडे काकू म्हणते, अहो आपण एक काम करूया, आपण हे पेपर आहेत ना डायरेक्ट सखीकडे नेऊन देऊया. सखी या पेपरचं काय करायचं ते नक्की बघेल. हां, त्याबरोबर मग काका म्हणतो की ठीक आहे, तू म्हणतेस तसंच करूया, पण आधी आपण हे पेपर्स ना कुठेतरी लपवून ठेवूया. त्याबरोबर मग मीनाक्षी काकू म्हणते, हो आतापर्यंत आपण जे जे काही भोगलं आहे ना त्या प्रत्येक गोष्टीची शिक्षा त्या सरकारला मिळायलाच हवी. तिला वाटतं की तिची मनमानी आपण खपवून घेऊ, पण नाही, तसं व्हायला नको आहे. आपल्याला तिला अद्दल घडवायचीच आहे. चला. त्याबरोबर परशू काका म्हणतो, पण मीनाक्षी जर हे सगळं फसलं तर किती महागात पडेल माहिती आहे का तुला? मीनाक्षी काकू म्हणते की आपल्याकडे हे सगळं करण्यावाचून काही पर्याय आहे का? त्यानंतर मग परशू काका आणि मीनाक्षी काकू ते एका पाण्याच्या बाटलीमध्ये भरतात पेपर आणि म्हणतात की चला आता ही बाटली आपण लपवूया. मग आता काका म्हणतो, अगं पण ही बाटली लपवायची कुठे? मीनाक्षी काकू म्हणते, चला माझ्याबरोबर. त्यानंतर मग मीनाक्षी काकू सखीच्या रूमकडे जाते आणि सखीच्या रूममध्ये जाऊनच ते लोक ती बाटली ड्रेसिंग टेबलवर ठेवतात आणि तिकडनं पटकन बाहेर येतात, दरवाजा लावतात आणि पुन्हा त्यांच्या कामाला लागायला जातात. त्यावेळी तोपर्यंत दुसऱ्या बाजूला इकडे सखी जी असते ती ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आणि आता ती तिच्या कामांनासुद्धा लागण्यासाठी तिच्या टेबलवर आलेली असते. तिला त्या सोबतच्या मुली चिडवतात, अरे वा, नवीन घड्याळ पहिल्याच दिवशी, वा वा वा, चांगली प्रोग्रेस आहे, चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. तर कबीर हा आता बाहेर येऊन सखीकडेच बघत असतो. कबीर बघत असतो सखीकडे, पण बाकीच्या मुली बघत असतात कबीरकडे. कबीरचं काही बाकी मुलींवर लक्ष नसतं. इतक्यात सखी आता एका मुलीला काहीतरी कामाच्या डिटेल विचारायला उठते आणि आता ती बघते तर काय, सगळ्या मुलींचं लक्ष कबीरवरतीच आहे. हे बघून सखीला राग येतो. मग सखी लगेचच कबीरला हाताने इशारा करते आतमध्ये जायचं. कबीर दरवाजा बंद करून आत जातो. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनी खाली आलेली असते आणि मनस्विनी गौतम मीनाक्षी काकू आणि पुरुषोत्तम काकाला थांबवते आणि म्हणत असते की माझे महत्त्वाची वस्तू इथे देवघरात या पोथीखाली ठेवली होती. आता ती वस्तू पोथीखाली नाही आहे. मला माहिती आहे तुम्ही ती बघितली असेलच. सांगा मला, माझी वस्तू कुठे ठेवली? त्याबरोबर मग परशू काका खरं सांगणार असतो, पण मीनाक्षी काकू म्हणते, आम्हाला नाही माहिती सरकार, आम्ही नाही बघितली. त्याबरोबर मग लगेचच मनस्विनी म्हणते, माहीत नाही. त्याबरोबर मग परशू काकासुद्धा म्हणतो की नाही खरंच नाही सरकार, अहो आम्हाला नाही माहिती. मग मनस्विनी म्हणते, नक्की खरंच माहीत नाही का? पण काय आहे ना, ह्या घरात मी हिडन कॅमेरे लावले, ही गोष्ट तुम्हाला खरंच माहिती नाही आणि त्यामुळे जर मी कॅमेरे चेक केले तर मला ताबडतोब खरं सापडेल आणि जर मला कॅमेरे तपासून खरं सापडलं तर मी तुमचं काय हाल करेन हे तर माहिती आहेच ना तुम्हाला. त्यावर मग परशू काका म्हणत असतो, हे बघा सरकार ते. त्याबरोबर मग लगेचच आता काकू म्हणते की ठीक आहे सरकार, हवं तर तुम्ही तपासा कॅमेरे, पण मी खरं सांगते आम्हाला काही ठाऊक नाही आहे खरंच. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, हो का, कॅमेरे तपासू का? ठीक आहे. हल्ली ना तुझं तोंड खूप जास्त चुरू चालू लागलेलं आहे मीनाक्षी. त्याबरोबर मग मीनाक्षी काही बोलत नाही. त्याबरोबर मग लगेचच मनस्विनी परशू काकाला म्हणते, बरं ते सगळं असो, परशू मला तू सांग, आत्ता तू काय बोलत होतास? कशाबद्दल? सरकार ते असं झालं, काय कसं झालं? त्यावर तो म्हणतो, मी पण हेच सांगत होतो सरकार, बाकी मी तरी काय सांगणार ना तुम्हाला, हेच सांगत होतो. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणत असते की हे बघा, मी सोडणार नाही आहे तुम्हाला. जा,
एक काम कर मीनाक्षी, परशूची ट्राउझर घेऊन ये. त्याबरोबर मीनाक्षी आतमध्ये जाते. तर दुसऱ्या बाजूला लंच ब्रेक झालेला असतो. लंच ब्रेकमध्ये सखी आणि कबीर जेवायला बसलेले असतात. कबीर सखीचा डबा हातात घेतो. सखी म्हणते, माझा डबा कशाला घेताय? तुम्ही तुमचा डबा आणला नाही आहे का? त्यावर कबीर म्हणतो की नाही ना, जाऊ दे, तर मी काहीतरी बाहेरचं तेलकट तुपकट मसालेदार मागवतो. त्यावर सखी म्हणत असते, नका मला उल्लू बनवू, तुमचा डबा दिसतोय मला खाली. मग कबीर स्वतःचा डबा वरती घेतो, पण तो सखीचाच डबा पहिला उघडायला घेतो. सखी म्हणते की मी 2 पोळ्या एक्स्ट्रा आणल्याच होत्या. कबीर म्हणतो एक्स्ट्रा. त्यावर सखी म्हणते, तुमच्यासाठी नाही काही, मला जर भूक लागली जास्त कमी तर मी एक सेफ्टी म्हणून आणून ठेवलं होतं, कळलं का? त्यानंतर मग दोघंजण जेवायला सुरुवात करतात. आता जेवताना मग कबीर सखीला पापड दाखवतो. पापड बघून सखी एकदमच खुश होऊन जाते. ती म्हणते, पापड? अरे वा, खरंच सांगू का तुला, आज ना मला पापड खाण्याची खूप इच्छा होती. तू जगातला बेस्ट नवरा आहेस. मग सखीच्या लक्षात येतं ती काय बोलून गेली आणि मग तिचे शब्द सावरते आणि म्हणते, सॉरी बॉस. आणि त्यानंतर मग कबीर म्हणतो, तर आता डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. बेबी सरकार, मला माहिती आहे तुम्ही ही नोकरी का करताय. तुम्हाला कशासाठी पैसे हवेत? त्या सरकारला हरवायचं आहे ना तुम्हाला, त्यासाठी चांगला वकील करायचा आहे, तुमची प्रॉपर्टी मिळवायची, आणि म्हणून तुम्ही हे सगळं करताय. पण मी काय म्हणतो, ह्या सर्व गोष्टी करण्यात तुमचा खूप वेळ वाया जातो. नाही म्हणजे अजून तुमच्या पहिल्या महिन्याची सॅलरी आलेली नाही आहे. मग मी काय म्हणतो, मी एक काम करतो, मी तुम्हाला मदत करतो. त्याबरोबर सखी म्हणते, नाही, काही गरज नाही आहे, ही लढाई माझी आहे आणि मलाच ती लढावी लागणार आहे. कबीर म्हणतो, बेबी सरकार, हे बघा असं नसतं. सखी म्हणते, हे बघ असंच आहे. तू मला दिलेले घाव मी आजपर्यंत विसरू शकलेले नाही आहे. कबीर, तू केलेली फसवणूक, तू केलेलं ढोंग, तू केलेलं प्रेमाचं नातं, सगळं 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 लक्षात आहे माझ्या, आणि म्हणून आता नको प्लीज. आणि त्यानंतर सखी, आता पटपट जेवून घ्या, नाहीतर जेवण थंड होईल असं म्हणते. मग काय, मग कबीरसुद्धा पटपट जेवून घेतो. सखीसुद्धा जेवून आवरते आणि मग आता ती लगेच तिकडनं उठत असते. त्यावेळी कबीर तिला सांगत असतो, बेबी सरकार, खरंच सांगतोय मी, सरकारला हरवणं एकटी-दुकटीचं काम नाही आहे. त्यांना हरवण्यासाठी खरोखर खूप मोठं काहीतरी लागतं. बुद्धी जरी तुमची असली, आयडिया जरी तुमच्या असल्या तरीसुद्धा त्याच्यावर अंमलबजावणी मी करतो खरंच. त्यावर सखी, नाही नको, काही गरज नाही असं म्हणते. कबीर म्हणतो, मग मी अकाउंट डिपार्टमेंटच्या मुलांना सांगतो की ते तुमचा पगार आत्ताच्या आत्ता करतील, ॲडव्हान्स पेमेंट. त्यावर सखी म्हणते, ॲडव्हान्स पेमेंट? काहीही काम न करता पैसे घेणं मला पटतच नाही. त्यामुळे मला तुझ्याकडनं कुठलेही पैसे नको आहेत. हे बघ कबीर, माझं काय करायचं आहे ते मी बघून घेते. तू मला जॉब दिलास हेच खूप झालं, येते मी. आणि त्यानंतर मग ती जेवणाचा डबा घेते आणि तिकडनं निघून जाते. सखी निघून जाते खरी, पण कबीरला मात्र आता त्रास होत असतो. त्याला लगेचच ते सगळं सखीचं बोलणं पुन्हा आठवतं. तुम्ही माझी केलेली फसवणूक मी अजूनही विसरलेली नाही आहे सर. आणि मग कबीर उदास होतो. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला इकडे आता सखी ही बाहेर येऊन तिचं काम करत पुन्हा एकदा बसलेली असते. काम करत बसलेली असताना सखीला ती कबीरला तू जगातला बेस्ट नवरा आहेस असं बोललेला प्रसंग आठवतो. तर इकडे कबीर हा सुद्धा सखीकडे एकटक बघत चाललेला असतो. सखी मात्र कबीरकडे बघत नसते. ती तिच्या कामामध्ये व्यस्त असते. ती तिचं काम चोख करण्यामध्ये पार पडत असते. मग त्यानंतर आता कामं वगैरे सगळी व्यवस्थित होऊन जातात. त्यानंतर मग आता कबीर हा सखीकडे बघतो. सखी आता तिकडनं घरी जायला निघालेली असते. कबीर सखीला म्हणत असतो, मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती आजही खूप राग आहे. अर्थात तो इतक्या सहजासहजी जाणार नाहीच आहे. पण एक तरीही सांगतो, ते म्हणजे मनातला कडवटपणा दूर करण्यासाठी नक्की प्रयत्न करा. बेबी सरकार, माझ्याकडनं मदत घेताना कधीच कसलाच संकोच मनात ठेवू नका. खरंच लक्षात ठेवा कायम. त्यानंतर सखी काही उत्तर न देता तिकडनं खोलीच्या बाहेर येते. त्यानंतर ती फोनवर बोलत असते. हो काकू, हो. अहो, तुमच्या गुडघेदुखीचं औषध घेऊनच आली आहे मी. हो ठीक आहे, ठेवा. आणि मग ती फोन कट करते. आता त्यावेळी मग एका बाईचा तिला धक्का लागतो. ती बाई लगेच सॉरी म्हणून उठून उभी राहते. बघते तर काय, सखी. आता सखी म्हणते, मीनाक्षी काकू तू? आणि हे सगळं काय? ही सगळी काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची काकू? त्याबरोबर मीनाक्षी काकू सखीला मिठी मारते आणि मीनाक्षी काकू आता ढसाढसा रडते.
सखीला ती म्हणत असते, सखी सखी संपलं गं, सगळं संपलं. त्याबरोबर सखी म्हणते, काकू काय झालं सांग ना, तू रडतेस का? घरी सर्व ठीक आहेत ना? कुल्फी बरी आहे ना? कुल्फीला काही झालं नाही आहे? गौतम काका, तू, बाबा सगळे बरे आहात ना? काय झालं आहे बोल ना. त्याबरोबर मग ती सांगत असते की यांच्या गोळ्या संपल्यात म्हणून कशाला पैसे रोज रोज खर्च करायचे, काय गरज आहे नाही का? असो, तसंही ही मेणबत्ती तर दिवसभर जळतच असते, काय करू शकतो दुसरं, पर्याय नाही आहे ना तुमच्याकडे, असं सगळं आता मनस्विनी म्हणत असते. त्यानंतर मग आता लगेचच सखी म्हणते, पण काकू हे सगळं का झालं? आता हे सगळं आठवत असतानाच सखीने इंटरप्ट केल्यामुळे मग लगेचच मनस्विनी म्हणते, मीनाक्षी म्हणते, सांगते, सखी अगं ती मीनाक्षी मनस्विनी हिने मला यांची ट्राउझर आणायला सांगितली. त्या ट्राउझरला पट्टा होता. मग मनस्विनीने तो पट्टा काढला आणि यांच्या गळ्याभोवती अटकला आणि म्हणत होती की बोल बोल परशू बोल, कुठे आहेत ते पेपर बोल. त्यावेळी मग आता कसं ती आणि परशू दोघंही हातापाया पडत होते, सांगत होते की आम्हाला तुमची वस्तू नाही माहिती सरकार, प्लीज आम्हाला जाऊ द्या, उगाच नका आम्हाला अडवून धरू, प्लीज जाऊ द्या. त्यावेळी मग लगेचच ती म्हणते, हो का ठीक आहे जाऊ देतो, चल, नाही मारत तुझ्या नवऱ्याला, नाही मारत, सोडून दिलं. मग परशू काका मीनाक्षीला खुणावतो, आभारी, चल निघूया. आणि मग ते दोघं नवरा बायको तिकडनं निघून जाणारच असतात. इतक्यात मनस्विनी म्हणते, थांब, मी कुठे जा म्हटलेले नाही आहे, थांब म्हटलं. तर मीनाक्षी, तुझ्या नवऱ्याला मी मारलं असतं तर ते तुला आवडणार नव्हतं ना, मग आता तू मारायचं. त्याबरोबर मीनाक्षी म्हणते, काय बोलताय तुम्ही हे सरकार? मनस्विनी म्हणते, हो मी तेच बोलते जे मला बोलायचं आहे. आता परशूला तू मारायचं तुझ्या हाताने. त्यावर ती म्हणते, नाही हो, नाही सरकार, हे पाप माझ्या हाताने नाही होणार, नका सांगू मला प्लीज. त्यावर मग सरकार म्हणते, ठीक आहे नाही सांगत ना, काही हरकत नाही आहे. पण मग नंतर पुन्हा त्या खुर्चीत बसूनच आता मनस्विनी ही पुरुषोत्तम काकाच्या डोक्याला पिस्तूल लावते. आता ती त्याच्यावर बंदूक रोखते. त्याबरोबर पुरुषोत्तम काका म्हणतो, सरकार अहो हे सगळं काय करताय तुम्ही, प्लीज असं नका करू. त्याबरोबर मग लगेचच मीनाक्षी काकूसुद्धा म्हणते, सरकार अहो नका असं करू प्लीज. त्याबरोबर मग मीनाक्षी काकूला मनस्विनी म्हणते, मग स्वतःच्या नवऱ्याला मार. जर नवऱ्याला मरू द्यावं असं वाटत नसेल तर आत्ताच्या आत्ता तो पट्टा उचल आणि नवऱ्याला मार. 1, 2 आणि मग त्याबरोबर मग पुरुषोत्तम काका म्हणतो, मार मला, मार मीनाक्षी. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते 3. त्याबरोबर मग लगेचच इकडे पुरुषोत्तम काका म्हणतो, सरकार थांबा, मारेल ती मला. मीनाक्षी अगं मार ना, कसली वाट बघतेस तू? त्याबरोबर मग मीनाक्षी म्हणते, अहो पण. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, आणि शेवटचा अंक. त्यावर मीनाक्षी म्हणते, मारते, माझ्या हातांनी मी माझ्या नवऱ्याला मारेन. आणि मग मीनाक्षी काकू आता तो पट्टा उचलते आणि स्वतःच्या हाताने आता परशू काकाला मारायला हात उगारते. परशू काकावरती हात उगारताना मीनाक्षी काकूला खरं तर खूप वाईट वाटत असतं, खूप त्रास होत असतो. हे सगळं तिला खूपच जास्त जड चाललेलं असतं, पण सरकारच्या हट्टापोटी तिला हे सगळं करावं लागतं. परशू काकाला खूप जास्त लागलेलं असतं. मीनाक्षी काकू त्याला 3 फटके मारते आणि त्यानंतर खूप जास्त ढसाढसा रडत असते. परशू काकाची अवस्था बघून हातातलं तो पट्टा खाली टाकून मीनाक्षी काकू लगेच परशू काकाजवळ बसते. त्याबरोबर हातातली बंदूक मनस्विनीसुद्धा खाली ठेवते आणि आता तीसुद्धा जरा शांत बसते. विचार करत असते की ते पेपर्स गेले तरी कुठे असतील. तर दुसऱ्या बाजूला मग इकडे सखीला मीनाक्षी काकू सांगते, सखी संपलं गं, सगळं संपलं, सगळंच संपून गेलं. आता ना आपलं सगळं त्या सरकारच्या हातात आहे. आता ती बोलेल तसं आपल्याला करावं लागणार. आता फक्त ती राणी आणि आपण गुलाम गं सखी, खरंच गुलाम. आज मी माझ्या नवऱ्यावरती हात उगारला. माझ्या इतकी अभागी बायको या जगात दुसरी कोणीही नसेल. माझ्या इतकी दुर्दैवी कमनशिबी बायको, मी माझ्या नवऱ्याला मारलं खरंच सखी. त्याबरोबर सखी म्हणते, काकू प्लीज काकू शांत हो ना. काकू रडू नको गं. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये ना मुळात तुझी काहीही चूक नाही आहे काकू. अगं त्या मनस्विनीने मुद्दामून ठरवून जाणून बुजून तुला हे सगळं करायला भाग पडला. मग तू काय करणार होतीस? काकू रडू नकोस तू. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की त्या मनस्विनीने हे सगळं तुला का करायला सांगितलं.
काहीतरी तर कारण असेल ना. मग आता मीनाक्षी काकू विचार करते की नाही नको, आता तरी सखीला ह्या प्रॉपर्टी पेपर्सबद्दल मी काहीही सांगायला नको, नाहीतर यांचा जीव आणखीन धोक्यात वगैरे येऊ शकतो. मग सखी म्हणते काकू काय विचारते मी. त्याबरोबर मग मीनाक्षी म्हणू लागते सखी अगं ते तर मलाही काही माहीत नाही आहे. असेल कुठली तरी गोष्ट जी त्यांना पटली नसेल म्हणून त्यांनी एवढं मारायला लावलं मला ह्या सर्व गोष्टींमुळे खूप त्रास झाला आहे गं सखी. खरंच त्या राणी आहेत आणि आपण गुलाम. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे सगळेजण कॅरम खेळत बसलेले असतात. कबीरसुद्धा त्यांच्याबरोबर कॅरम खेळत असतो. चुकून खेळताना कबीरची सोंगटी आता बरोबर किंगच खाली पडते आणि आता राणी खाली पडल्याबरोबर मग सखीला आठवतं क्वीन बघून की मीनाक्षी काकू म्हणाली होती की ती राणी आहे आणि आपण सगळे तिचे गुलाम. मग सखीला राग येतो, सखीचा राग अनावर होतो. मग सखी आता लगेचच तिकडनं कबीरच्या समोर येऊन बसते. तिकडे येऊन आता सखी कबीरबरोबर कॅरम खेळू लागते. आता सखीचा तो राग इतका असतो की सखी धडाधड कवड्या काढत असते. हे बघून सगळेच लोक तिकडनं निघून जातात. सखीला आणि कबीरला त्यांचा वेळ देतात. त्यानंतर मग सखी तरीही धडाधड मारतच असते. मग कबीर म्हणतो सखी मॅडम प्लीज रिलॅक्स, शांत व्हा. अहो डाव संपला आहे, काय करताय तुम्ही. त्यावर सखी म्हणते नाही, डाव संपलेला नाही आहे, आत्तासा कुठेतरी जाऊन ना डाव सुरू झाला आहे. समजलं तुला. हो, डाव आत्ता सुरू झाला आहे डाव. त्याबरोबर मग सखीला कबीर म्हणतो काय होतं आहे काय तुम्हाला. त्यावर सखी म्हणते मला तुझी मदत हवी आहे कबीर, करशील. त्यावर कबीर म्हणतो बोला काय मदत हवी आहे तुम्हाला माझी. त्यावर सखी म्हणते कबीर तू म्हणाला होतास ना की मला ॲडव्हान्स पेमेंट देऊ शकशील ना मला ॲडव्हान्स पेमेंट, गरज आहे मला. त्याबरोबर कबीर म्हणतो ॲडव्हान्स पेमेंट नाही मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही रिसीव कसं करणार. कारण सध्या तर तुमचे सगळे बँक अकाउंट फ्रीज आहेत आणि म्हणाल तर कॅशमध्ये पैसे मी देऊ शकतो तुम्हाला, पण एवढी कॅश हँडल करणं तुम्हाला अवघड जाईल, त्रासदायक ठरेल म्हणून. त्याबरोबर मग सखी म्हणते अरे मग आपण काय करायचं. कबीर म्हणतो दुसरं बँक अकाउंट बनवू शकता तुम्ही, ज्याच्यात तुम्ही पैसे सेव्हही करू शकता आणि काढूही शकता, ठेवूही शकता. सखी म्हणते अरे पण बँकेचं काम म्हणजे खूप प्रोसिजर असतं, थांबायला लागतं रे खूप, आणि मला एवढा वेळ नाही आहे. त्यावर कबीर म्हणतो बेबी सरकार शांत व्हा. हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे तुमचे सगळे प्रॉब्लेम माझे आहेत आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशनही आहे. मग तिथे एक माणूस येतो. सखी विचारते हे कोण आहेत. त्यावर कबीर म्हणतो हे आहेत अनिरुद्ध सर, आपली पब्लिक बँक आहे ना त्याच्यावरती हे नवीन मॅनेजर आलेत. यापूर्वी जे मॅनेजर होते त्यांनी मला सरकारला एक्सपोज करण्यासाठी खूप मदत केली होती आणि आता हे सुद्धा मला मदत करायला तयार आहेत, तर हेच तुमच्या अकाउंटचं काम बघणार आहेत. मग सखी म्हणते काम होईल ना लवकर. त्यावर अनिरुद्ध साहेब म्हणतात काळजी करू नका मॅडम, अहो राघव सर आमचे खूप जुने क्लायंट होते, त्यामुळे तुम्ही त्यांची मुलगी असल्याकारणाने पटकन आपण तुमची KYC करून घेऊ. KYC करून झाली की मग त्यानंतर तुम्ही बँकेत पैसे टाकायला काढायला मोकळ्या. त्याबरोबर हे ऐकून सखी म्हणते थँक्यू सो मच, या बसा. मग ते बसतात. त्याबरोबर सखी कबीरला म्हणते थँक्यू सो मच, आज तुझ्यामुळे माझं काम झालं, पण याचा अर्थ असा नाही आहे तू माझ्याबरोबर वागलेलं मी सगळं विसरून जाईन, पण हो लक्षातसुद्धा ठेवेन तू केलेली मदत. त्यावर मनस्विनी म्हणत असते उद्या बघच मी त्या सखीची कशी वरात काढते. तर इकडे सखी एका आयाला घड्याळ देते. ती आया म्हणते घड्याळ ह्याचं काय काम. त्यावरती म्हणते यामध्ये हिडन कॅमेरा आहे, जो कॅमेरा तू बोललेलं सगळं रेकॉर्ड करेल आणि मग सरकारचं सुद्धा, आणि ते सगळं काही मग सरकारच्या अंगलट येईल, कारण तेच आपण पुरावा म्हणून कोर्टात वापरायचं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सखीने पुरावा मिळवण्याचा केलेला प्लॅन सक्सेसफुल होईल का, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला